पिंडदान पिंडे ठेविले करून तिळी तिळवण मूळत्रयी सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मे ब्रह्मार्पणे शेवटीच्या सव्यापसव्य बुडाले हे कर्म एका एक वर्म एक विष्णू पित्या पुत्रत्वाचे झाले अवसान जनी जनार्दन भेदेसी आहे तैसी पूजा पावली सकळ सहज तो काळ साधिला सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मे ब्रह्मार्पणे शेवटीच्या तुका म्हणे केला वघ्याचा उद्धार आता नमस्कार शेवटीचा सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मे ब्रह्मार्पणे शेवटीच्या लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया कैलास राना शिवचंद्रमणे फणेंद्रमाथा मुकुट जळाळे कारुण्य सिंधु भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहूं प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांतम राधा कांतम नमोस्तुते नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे सत्यवदे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थं मृत्युं भजे ज्ञानदेवं प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया आठविता थोर आल्हाद चित्ता
नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा तुका तुकावा परब्रह्म रूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावला वर्महाता पिंडदान पिंडे ठेविले करून तिळी तिळवण मूळत्रयी सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मे ब्रह्मार्पणे शेवटीच्या प्रस्तुत प्राप्त समयी संकीर्तन सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगतवंद्य महाराष्ट्र भूषण देवचे सुप्रसिद्ध असे साधू श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 6 चरणाचा याही पलीकडे देव दुर्लभ देहात आलाय परंतु जो देव दुर्लभ देह मिळालाय एक दिवस जाणार संपुष्टात येणार आणि एकदा मृत्यूने ग्रासल्यानंतर काळाने ग्रासल्यानंतर मरणोत्तर जे संस्कार शास्त्राने सांगितले मरणोत्तर जे संस्कार कार्यपद्धती आपण पार पाडत असताना पिंड गेलेल्या जीवात्म्याच्या अनुषंगाने करण्यात येणार पिंडदान शास्त्राचा काय लेखाजोखा काय महती याही पलीकडे मरणोत्तर संस्कारात पिंडदान तिलांजली याही पलीकडे षोडश श्राद्ध आत्मामुक्ती दिन याचा विस्तृत असा कथाभाग कथित करणारा अभंग आहे भजन करा विठ्ठल इंद्रायणीच्या काठावर उठलेला भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादी प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उलगडलेलं कोड माझे तुकोबाराय आज कथित करतायत शास्त्राच्या परिभाषेत या शरीराला या देहाला या जीवाला शास्त्र अनुसंधान संबोधतय काय याला शास्त्र परिभाषेत प्रकाशजी बाबा पिंड म्हणतात घट म्हणतात आपल्या भाषेत देह म्हणतात शरीर म्हणतात ज्याला ज्याला पिंड मिळालाय त्याचं एक दिवस विघटन होणार अवसान होणार संपुष्टात येणार जाणार आणि गेलेला पिंड त्या पिंडाच्या अनुषंगाने बाकी परिवाराला पिंडदान करावं लागणार का करावं लागणार कोणी कोण केलं करायचं का आणि पिंडदान केलं तर फलश्रुती काय नाही केलं तर हानी काय याबाबतचं विवेचन प्रस्तुतच्या अभंगात आहे भजन करा विठ्ठल काळ मृत्यू मरण अनुषंगाने अष्टादश संत मांदियाळ्याने आपल्याला वेळोवेळी उपदेश केला संदेश केला सावध केलं जागृत केलं याही पलीकडे मृत्यू मरण काळ पटवून देत असताना अष्टादश संत मांदियाळी पैकी जालना जिल्ह्यातील राम समर्थ नावाच्या गावी ज्या नैष्ठिक ब्रह्मचार्याचा जन्म झालाय ते रामदास स्वामी कथित करतायत देव दुर्लभ देहात आलाय या देहात आल्यानंतर ऐका आस्तिके नास्तिके काळाये गोराये गरीबे श्रीमंते धनवाने गुणवाने कीर्तिवाने ज्ञानवाने याही पलीकडे भगवान येणे ये करे हो जाने ही सेवती येणे कले हो जाने ही सेवती येणे कले हो जाने सेवती येणे कले हो जाने सेवती येथे राहणे नाही कल्प राहण्याची नाही कल्पकोटी
प्रकरणात गवळण प्रकरणात मला तरी वाटतं निळोबरायचा पुरावा दिलाय. ऐकणी पंडित बाबा आमच्या प्रकाश बाबांनी पुरावा दिलाय. देव दुर्लभ देह मिळालाय. प्रारब्धानुसार एखादा धनवान आहे, कीर्तिवान आहे, ज्ञानवान आहे, गुणवान आहे, नवलाव नाही दादा, भगवान जरी असला तरी प्रकाशजी बाबांनी गायलेला पुरावा येणे एकलेवू जाणे शेव. जायचंय दादा पण वर्णन करतायत रामदास स्वामी. ज्या मृत्यू लोकात तुम्ही आपण वावरतो, ऐकतोय तो वावरतोय, बोलतोय तो वावरतोय, परंतु जाणं प्रत्येकाला आहे. कथित करतायत गरीब आहे, श्रीमंत आहे, काळा आहे, गोरा आहे, अल्पाविषयी, बहुआविषयी, चांगला आहे, वाईट आहे, पाहिलं नाही. गुणवान काय, ज्ञानवान काय, धनवान काय, बलवान काय, यात नवलाव नाही काय, भगवान काय. वर्णन करतायत कोण? रामदास स्वामी. गेले बहुत बळाचे, गेले बहुत काळाचे, गेले बहुत कुळाचे, कुळवंत राज. काय म्हणलं? नो भी मर गए 10 भी मर गए सच्चा कांची. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के पास. चमका जब बदला काबे, आवाज आवाज जाने लड़कावे. चमका जब बदला काबे, तू क्या जाने लड़कावे. 9 भी मर गए 10 भी मर गए सच्चा कांची. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के पास. चमका जब बदला काबे, चमका जाने लड़कावे. चमका जब बदला काबे, तू क्या जाने लड़कावे. अनंत अवताराने नटलेला भगवान परमात्मा त्याला देखील निरोप घ्यावा लागला. आमचे पंडित बाबा गातायत 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राठ्यांशी. 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी. वा वा वा. याही पलीकडे जाणती माणसे, काही पैलवान कीर्तना ते आहे का नाही. ते म्हणतात बस तालमी आम्ही केल्या, आखाडे आम्ही मारले. कसे? पोलादी पहार क्षणार्धात वाकून टाकणारे माणसं या मृत्यू लोकात, या तपस्थलीवर, या महाराष्ट्रात, या जगात, परंतु ती देखील टिकली नाही. चला, राजा झाली, राव झाली, रंक झाली, अनंत झाले, उदंड झाले. कथित करतायत निसर्गाचा नियम तुकोबर आहे. होनिया गेले राव रंक, होनिया गेले राव रंक. होनिया गेले राव रंक. उदंडाची धार जमुनी आवेले. उदंडाची धार जमुनी आवेले. होनिया गेले राव रंक. राव रंक होनिया गेले राव रंक. उदंडाची धार जमुनी आवेले. उदंडाची धार जमुनी आवेले. होनिया गेले राव रंक. होनिया गेले राव रंक. राव रंक. तुकोबरायची परिभाषा आहे उदंडची झाले जन्मनिया मेले. वा 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 वा. होनिया गेले राव रंक. राजा गेला, राव गेला, रंक गेला, अधिकारी गेला, अनधिकारी गेला, पदाधिकारी गेला, ज्ञानवान गेला, गुणवान गेला, धनवान गेला, कीर्तिवान गेला. कुळात कुटुंबात देखील महाराज न्याय कथित करतात. आपल्या पाठीमाग आपला राग गेला, आपला आपण गेला. अजामेला पण जामेला बाप मसना गेला. अजामेला पण जामेला बाप मसना गेला.
पंचा मेला पंचा मेला बाप मसना केला देखत देखत ना तू पळतो तोही तैसा झाला देखत देखत ना तू पळतो तोही तैसा झाला उठा उठा जाग पाटी बय आले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोणी पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोणी पंढरी वाचो तुझं ठाव नाही कोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोणी वा आला मेला पंधरा मेला बाप मसना गेला वा वा देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भय आली मोठी टाळी वाजवा या. वा वा वा. काही त्याची शौकीन आहे ना सगळ्याला रसपान करणारी गान गंधर्व आहेत कबीर महाराजाचा न्याय ऐका कबीर महाराज म्हणले जाणं प्रत्येकाला आहे बदल काय मायबाप कोळपेवाडीकर काहीच्या गोऱ्या ओल्या आहेत काहीच्या वाळलेल्या आहेत काहीची गाडी भरली काहीची स्मशानापर्यंत गेली काहींचा डिगार असला आणि काही नागणी डाग देऊन पाठीमागे फिरली परंतु प्रत्येकाची वाटचाल त्या दिशेने नाही भाषा माझी नाही संदर्भ माझा नाही दाखला माझा नाही कबीर महाराज कथित करतायत काय सब चला चली का मेला कोई चला गया कोई जामे कोई गटड़ी बांधे सीधा में चार जने चले खाट उठाई के रोवत संग चली डगर डगरिया कहत कबीरा सुनो भाई साधो संग चली वही सुखी लकडिया जाणं प्रत्येकाला मरण घटना अटळ आहे परंतु काळ कुणावर केव्हा गाला घालेल सांगता येत नाही म्हणजे देव दुर्लभ देह दिलाय देवाजीरावाने जीवाजीराव दान दिलाय कोणी कोणी बोलले तर बरोबर भगवंताने जीव दान दिलाय परंतु देत असताना ही जरी गाडी दिली हा जरी जीव दिला काहीची पाशिंग MH 45 केली काहीची MH 55 केली काहीची MH 15 केली काहीची MH 95 केली कळतंय ना तुम्हाला कळू राहिलं ना काहीच असं झालं दादा पासिंग नंबर पडायच्या आधीच मृत्यू लोकात मनुष्याचा जन्म मिळण्याच्या अगोदरच काय केलं आईच्या उदरात ग्रासलं काळाने म्हणजे पाशिगत होऊ दिले नाही का जन्माला येण्याच्या अगोदरच काळाने गवसलंय याही पलीकडे कथित करतायत जाणं प्रत्येकाला आहे परंतु कोणाचं कुठपर्यंत अवदार्य याही पलीकडे प्रारब्ध वशाने माया वशाने त्यांचा आणि आपला जोपर्यंत संदर्भ होता संपर्क होता ऋणानुबंध दडलेले होते तोपर्यंत कैलासवासी सोन्या बापू नामदेव पाटील ठोंबरे आपले सगळ्यांचे लाडके बापू 1 वर्षापूर्वी या तपस्थलीचा निरोप घेतलाय गावाचा निरोप घेतलाय कुळाचा निरोप घेतलाय भावकी गावकी आपतेष्ट गणगोत्र मृत्यू लोकाला सोडून जाऊन दादाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय दादाच्या श्राद्धाच्या प्रित्यर्थ ठोंबरे परिवाराचे आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार सगळे सोयरे आर्थिक सामाजिक धार्मिक पारमार्थिक कला क्रीडा राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळी एकत्रित आलेत ज्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून गोड सेवेचा आज योग आलाय कुठेतरी आज 3-4 वर्षापासून ज्यांची आमची मैत्री झाली प्रकाशजी बाबा वेळोवेळी आपलं जे नित्यकर्म आहे शेती व्यवसाय देखील ज्यांचं मला अत्यंत पाठबळ असतं असे आमचे अनिल दादा गणेशजी भाऊ यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग प्राप्त झालाय कुठली बागवा बागवी नाही काटकसर नाही गोड असं नियोजन आहे थोडा गावातील नैसर्गिक अडचणीमुळं आपला कार्यक्रम 1 तास पुढे ढकललाय हा सेवा साथी करताना भजन भीष्म भजन सम्राट स्वर गंधर्व ज्यांना द्याव्या तेवढ्या उपमा कमी आहेत आपल्या परिसराचं वैभव महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज दुमदुमतोय असे आमचे परमार्थिक स्नेही ज्येष्ठ गुरुबंधू प्रकाशजी महाराज नायकवाडे आहेत
त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. एक वारकरी तत्वाला अनुसरण, वारकरी अनुसंधान बाळगून वारकरी जीवन जगणारे तपोनिष्ठ ज्ञाननिष्ठ ज्येष्ठ गुरुबंधू आमचे पंडितजी बाबा सोनवणे आहेत. बाबांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. पंचक्रोशीतील आपले दिलीपजी महाराज यांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. वा 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 लखमापूरचे बाबा वा, पाठीमागे एकदा दोनदा भेट झाली होती. सर्वच परिचित अपरिचित ज्ञात अज्ञात तसं माझं पहिलंच मुळे आहे का नाही, पहिलंच कीर्तन येतं दादा आहे का नाही. सगळी समजदार मंडळी विनेकरी बाबांपर्यंत चोपदार सुंदर साऊंड, छोटाली बटणं असतात, इको बेस ट्रबल गेन. आमच्या विघ्ने पाटलाचा सुंदर साऊंड आहे. त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे, प्रेमाने आम्ही ज्यांना बापू संबोधतोय, असे बीड जिल्ह्यात जरी गाव असलं तरी आपल्या जवळच मुखेडला ज्यांची गोड वारकरी शिक्षण संस्था आहेत, असे आमचे हनुमानजी महाराज पांगरे आहेत. त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. सुंदर असा माहोल जो तयार झालाय, हार्मोनियम वादक, साववादिनी वादक, ते पाठीमागं आता मालखेड्यालाही कीर्तनाला होते. वा, पांढरी चारचा स्वर एवढा सोपा नाही आहे का नाही. गाणाऱ्याचा मेळ लागला तर वाजवणाऱ्याचा लागत नाही. आणि हार्मोनियम वादक चांगला असला तर पकवाच्या गट्टी ठोकू ठोकू जाम होतो का, ते राहतच नाही एवढे उंच स्वराला. पण आज सगळा मिलाप जमलाय. त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. आणि सुंदर वातावरण, नयनरम्य वातावरण, हा पारमार्थिक माहोल कधीही आपल्याला घर बसल्या पाहता येईल. फास्ट मीडियाचा जमाना आहे, त्यामध्ये प्रत्येकाच्या खिशात अँड्रॉइड मोबाईल आहे, त्यामध्ये यूट्यूब हे फंक्शन आहे. त्या यूट्यूबला गोड असं गाजलेलं वारकरी तत्वाचं चॅनल महाराष्ट्रभर, महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार, गुणवान, असंख्य कीर्तनकारांची कीर्तनं, गुणवानांची चाली प्रमाण, दुर्मिळ साठा ज्यांच्या चॅनलला उपलब्ध आहे, असे औरंगाबाद परिसरातून आलेले गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनल, त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. मायबाप श्रोतेजनाला विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. का ऐका दादा, एक धर्म अधिव्याप्ती करताय, त्यांच्याकरता टाळी वाजवा एक जोराची. ते देखील अगदी मैत्रीपूर्ण संबंधातून आमचे उद्धवजी महाराज कवडे ते देखील उपस्थित राहिले, औरंगाबाद परिसरातून आले. त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात करतो. भक्तिमती माता आहेत, पुरुष बांधव आहेत, पाठीमाग जी मंडळी, इथं पुढं जागा आहे, थोडं संवादातून कीर्तन झालं तर बरं होईल. या पुढे या महिला मंडळ, तुम्ही देखील पुढं पुढं सरका. विठ्ठल विठ्ठल मरण अनुषंगाने, काळ अनुषंगाने, मृत्यू अनुषंगाने घातले, दाखले घातले. मी बोलून गेलो, काहीला कशिपा शिंकाईला, म्हणजे कोणाला किती दिवशीत आयुष्य आहे सांगता येत नाही मामा, कळत नाही. परंतु पहा, या ठोंबरे परिवारात भगवंताने किती उलट केलंय. विठ्ठल विठ्ठल बापू, सूर्योदय झाला आणि तो सूर्योदय झाल्यानंतर सायंकाळी पंडित बाबा सूर्यास्त झाला तर मनाला खेद नाही, अंतकरणाला कुठं दुःख नाही महाराज. परंतु भर दुपारी जर सूर्यास्त झाला तर कुठंतरी खेदजन्य घटना वाटते. तसं घडलंय ठोंबरे परिवारात. का? वडील हयात आहे आमचे नामदेव लक्ष्मण पाटील ठोंबरे. शांत बसा, शांत बसा महिला मंडळी, महिला शांतता राखा. विठ्ठल विठ्ठल. काय कोणाचं आयुष्य कुठपर्यंत सांगता येत नाही. प्रारब्ध वशात, माया वशात जिथपर्यंत ऋणानं बंद होती तोपर्यंत थांबले. वडील हयात आहे आमचे नामदेव लक्ष्मण पाटील ठोंबरे, आई आहेत शकुंतला नामदेव ठोंबरे. परंतु बापाच्या अगोदर मुलाचं जाणं संत अधिष्ठान पुरावा घालतंय. घडलंय दादा, पाठीमागं भयावह प्रसंग पाहिला आपण. कागदाची तुकडी करावीत, वाऱ्याच्या अनुषंगाने उडून जावीत, तशी जवळची माणसं केली. या पांडालमध्ये विराजित प्रत्येकाने ते अनुभवलंय. कोणीतरी जन्मदाती आई गमावली, कोणी बाप गमावलाय, कोणी पाठचा भाऊ गमावलाय, प्रत्येकाने एक ना एक नातेवाईक गमावला. माणसं जी घरातून गेली परत आली नाही. बापाच्या अगोदर मुलाचं जाणं किती दुःख आहे बापाला. शास्त्र कथित करतंय, संत अधिष्ठान कथित करतंय. पित्या देखता पुत्र मरे, पुत्रा देखोनी पिता झुरे, काळे काळे अवघे सरे. सचिन दादा, अशी घटना आहे. बापाच्या अगोदर जर मुलगा गेला, त्या मुलाच्या वयाचा एखादा मित्र भेटला, त्या मुलाचा मित्र गल्लीतून चाललाय, समोरून चाललाय. बाप विचारतो, बाळ काय चाललं तुझं? काही नाही काका, डिग्री कंप्लीट झाली, आता नोकरीच्या शोधात आहे.
बापाचं अंतकरण कुठेतरी भावल्या जातं, द्रवल्या जातं. बाप विचार करतो, माझा बाळ जर असता, माझा बाळू जर असता तर आज त्याची देखील डिग्री कंप्लीट झाली असती, तोही कुठेतरी नोकरीच्या शोधात असता. म्हणजे बापाच्या अगोदर मुलाचं जाणं. बापाला खेदजन्य वर्णन करतायत, पित्या देखता पुत्र मरे. बाकी मुलं पाहून पुत्रा देखोनी पिता झुरी केले नारायणे उपराटे केले नारायणे बाबा पुरावा गातायत संत अधिष्ठानाचा. काय ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे. बाप हयाते मुलगा जाणं. भगवंताने उलट केलं, केले नारायणे उपराठे. अवघड दादा. ज्या आईनं 9 महिने उदरात ओझ वागवलं त्या आईची अपेक्षा आहे मुलाकडून. काय जे वज मी 9 दिवस उदरात 9 महिने उदरात वागवलं ना, तो माझा मुलगा, तो माझा बाळ, तो माझा प्राण या घटाचं अवसान झाल्यानंतर, मला मरण आल्यानंतर स्मशानापर्यंत घेऊन जाईल. प्रत्येक आईची अपेक्षा आहे. परंतु त्या आईच्या अगोदर जर मुलगा गेला तर ती आई उदराला हात लावून रडते. 1 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवा. भावातून भाऊ गेलाय. भाऊ रडत असताना हात आपटून रडतोय. कुठतरी शोक कळा करतोय. का भाऊ म्हणजे काय असतो दादा? अधिष्ठान पुरावा घालतोय, शास्त्र कथित करतोय. शरीर संबंधाच्या नात्यात भाऊ असणं म्हणजे बाहुबल असणं. ज्या दिवशी आपला सक्का भाऊ गेला, भाऊ काळाच्या आड झाला, बाहुबल संपलं. बहिणीला विचारा काय असतो भाऊ. बहीण रडताना स्वार्थी रडते. बहीण म्हणते बास भावाचं माझ्यावर खूप प्रेम होतं. आतोनात प्रसंग हालाकीचा असो तरी सण सणाबळ चुकू दिली नाही. याही पलीकडे ती बहीण रडत असताना त्या पार्थिवासमोर रडते. ती म्हणते बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई का, भाऊ म्हणे गा पाठिंबा गेला आता कोणी नाही. भावाचा भाऊ गेला, पाठबळ संप. असं या ठोंबरे परिवारातील 1 वर्षापूर्वी बंधू आहेत संजय नाना नामदेव पाटील ठोंबरे, गोरख पुंजा ठोंबरे, ज्ञानेश्वर पुंजा ठोंबरे. बहिणी आहेत वंदना दिगंबर बोरकर, सुनीता आबासाहेब सापनर, सोनाली सिद्धिविनायक बोरकर. मुलगी आहे. भावाला भाऊ सोडून गेलाय, बहिणींना भाऊ सोडून गेलाय. आई वडील हयात आहे. त्या आईचं रडणं उदराला हात लावून. पत्नी हयात आहे, पत्नीचं रडणं आहे मालक पाय माझे पैजण तुमच्या नावचे, पायाला बोट या शरीराचे, त्याच्यात जोडवे तुमच्या नावचे, गळा माझा आहे, गळ्यात मंगळसूत्र तुमच्या नावचं होतं. तुमच्या प्रपंचाची आदिव्याप्ती करत असताना, हा प्रपंच फुलवत असताना, रात्रंदिवस साथ देणारी मी अर्धांगिनी, आज हा रथ भर मध्यात आल्यानंतर रथाचं एक चाक गळून पडावं तशी तुम्ही निघून गेले. वर्णन करतायत कबीर महाराज. पेट पकड कर माता रोये, बाह पकड कर बाई, पीठ पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर बाई.
पेट पकड कर माता रोये बाह पकड कर भाई पेट पकड़ कर माता रोए बाह पकड़ कर भाई लपट जपट कर चिड़िया रोए हंस अकेला जाई लपट पकड़ कर चिड़िया बोले हंस अकेला भाई लपट झपट कर चिड़िया रोए हंस अकेला जाई लपट झपट कर चिड़िया रोए हंस अकेला जाई मन भूला भूला फिर जगत में कैसा नाता है मैंने भूला भूले फिर जगत में कैसा नाता है मन भूला भूले फिर जगत में कैसा नाता है मन भूला भूले फिर जगत में कैसा नाता है वा वा महाराजांची परिभाषा अशी आहे कबीर महाराज कथित करतायत आईचं रडणं उदराला हात लावून भावाचं रडणं बाहुबल गेल्यासारखं रडणं आहे बहिणीचं रडणं कसं आहे पत्नीचं रडणं कसं आहे पेट पकड कर माता रोये बाह पकड कर भाई लपट जपट कर चिड़िया रोये हंसा केला जाई मन बोला बोला फिरे जगत में कैसा नाता है यारो कैसा नाता है मन बोला बोला फिरे जगत में कैसा नाता है शरीर संबंधाची नाती महाराज आहे तोपर्यंत जपली पाहिजे निस्वार्थी निष्पृह निर्लोभ निर्हेतू प्रेम करणारं पात्र आहे आई परंतु बाप कुठे आहे दादा बाप आईचं अंतकरण द्रवलं आईचं अंतकरण दुखावलं दुःखजन्य परिस्थिती आली आई अश्रू ढाळून मोकळी झाली कोण आई परंतु बाप असा आहे कसा आहे बापाला रडता आलं नाही बापाला दुःख व्यक्त करता आलं नाही बापाला निष्ठूर कठोर वागावं लागलं परंतु आपण पाहत असताना बापाचं जीवन वर्णन करत असताना संत मांदियाळी कथित करते फणस पाहिला आपण फणस पाहिला ना फणसाला बाहेरून काय हो काटे परंतु आत काय आत अमृताचे साठे आत अमृताचे साठे परमार्थात अधिष्ठानात उच्चांक गाठायचा आहे कुठलंही क्षेत्र असू द्या परंतु प्रत्येक क्षेत्रात गुरुजन मंडळी सांगितली ऐका नाही राजकारण्याला भेटा पुढाऱ्याला भेटा पुढारी म्हणतो बस एवढा उच्चांक झाला एवढी पदांची शिडी शडत गेलो राजकारणातलं औदार्य मिळालं आम्ही त्यांची चेली कोणाची नामनिर्देश कथित करतायत अमुक अमुकाच्या संगतीत राहिलो कळालं कसं बघायचं काय करायचं निर्णय कसे असावेत ती मेघ तो पायडा कुणापासून कळाला अमुक अमुक आमचा गुरु चला परमार्थात आमच्या हनुमान महाराजाला विचारा इतका सुंदर मृदंग वाजवतात महाराज आम्ही विद्या अध्ययन केलं अमुक अमुक श्री गुरूंकडे आमचे प्रकाशजी बाबा अमुक अमुक महाराजांकडे आम्ही संगीताची दाखली गिरवलेत आमचे पंडित बाबा आहे इतकी तयारी आहे इतका पाठ आहे याला कारण काय बोध दिला मज सांगा ते कोणी श्री गुरु मग शिष्याकरता काही संदर्भ सांगितला काही अनुसंधान सांगितलं शिष्याने गुरुची सेवा करा पातिव्रत्य धर्म जपत असताना माऊलीला क्रिया सांगितली पतीची सेवा मुलाला धर्म सांगितला काय आई बापाची सेवा पितराच्या वचनाचा अवहेल न करता ते वचन मानणं त्याच्याकडे पाठ न फिरवणं
भगवंताची नित्य पूजा करतोय, भगवंताची नैमित्तिक पूजा करतोय, नित्य दर्शन घेतोय. परंतु महाराज म्हणले नित्य पूजा करा, नैमित्तिक पूजा करा, भावस्पर्शी पूजा करा, अंतकरण स्पर्शी पूजा करा. परंतु गुरुने केलेली ती, शिष्याने केलेली गुरुची सेवा, मुलाने केलेली मायबापाची सेवा, पत्नीने केलेली पतीची सेवा संदर्भ देत आहेत भगवंताच्या महापूजी इतकं औदार्य आहे. ही संसारिक जीवाने केलेली सेवा काय, शिष्याने गुरुची, पत्नीने पतीची, मुलाने मायबापाची सेवा जर केली तर भगवंताला प्राणप्रिय पूजा आहे. भगवंताची, भगवान विष्णूची काय स्वामिकाच गुरु भक्ती, स्वामिकाच गुरु भक्ती, गुरु भक्ती स्वामी माझ गुरु भक्ती, स्वामी माझ गुरु भक्ती. पितृवंदन सेवापती, पितृवंदन सेवापती, हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा. ओ पितृवंदन सेवापती, पितृवंदन सेवापती, हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा. वा 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 तुकोबाराय कथित करतायत हीच विष्णूची महापूजा अनुभव कळतंय महाराज. मग मुलाने आहे तोपर्यंत मायबापाची सेवा काय बाप पात्र आहे. महाराजांनी प्रमाण गायलं फणसांगी काटे आत अमृताचे साठे. फणसासारखं जीवन आहे दादा, कठोर निष्ठोर जीवन आहे. परंतु काय असतो बाप, हाडाची काढं, रक्ताचं पाणी, कोंड्याचा मांडा, रात्रीचा दिवस, नाना प्रकारचे प्रसंग ओलांडतो. कुळाकरता, कुटुंबाकरता देह जिजवतो. ऊन पाहत नाही, वारा पाहत नाही, पाऊस पाहत नाही, थंडी पाहत नाही, हर एक ऋतू झडतो, झगडतो, भर तारुण्य खर्च करतो. त्या पात्राचं नाव आहे दादा बाप. बाप घरी जोडी लेकराची ओढी, बाप घरी जोडी लेकराची ओढी, बाप घरी जोडी लेकराची ओढी, बाप घरी जोडी लेकराची ओढी. आपली कुर्बानी एक वर्षानंतर या कुळातील परिवारातील मुलांना विचारा काय असतो बाप, काय जीवन असतं. महाराजांनी प्रमाण गायलं, बाप करी जोडी लेकुराचे वडी, आपली काया नाम कुरवणी वाळवणी, एकाएकी केला मेरा जिजा धनी कडिये बागवणी भार खांदी. आहे तोपर्यंत सेवा करावं मायबापाची, शरीर संबंधाची नाती जपा मायबाप. आपल्याला पिंडदान किती महत्वाचं, अभंगाचा संदर्भही बघायचा आहे, वेळही नियोजित कमी आहे. परंतु ध्यान घ्या, लक्षात घ्या. लोक म्हणतात आम्ही उच्च शिक्षित झालो, पदवीधर झालो, क्वालिफाईड झालो, परदेशापर्यंत गेलो, चंद्रापर्यंत गेलो, सूर्यापर्यंत जाण्याची तयारी सगळं केलं, विज्ञानाने प्रगती केली, जमाना बदलला, मान्य आहे, मान्य आहे. माणसं राहण्यात बदलली, मान्य आहे. माणसं खाण्यात बदलली, मान्य आहे. माणसं वागण्यात बदलली, मान्य आहे. माणसं चालण्यात बदलली, मान्य आहे. माणसं बोलण्यात बदलली, मान्य आहे. माणसं माणुसकीपणा विसरली, मान्य आहे. याही पलीकडे सगळ्या क्रिया बदलू द्या, परंतु शरीर संबंधाची नाती किती महत्वाची सांगितली दादा. बहीण भावाचं प्रेम, कुठंतरी प्रेमाला छेद पडला, कुठं त्या बहिणीला विचारा भाऊ
किती मोलाचा आणि त्या भावाला विचारा बहिणीवर किती प्रीती. ज्या भावाच्या शेतातून समृद्धी महामार्ग गेला, राहिलं प्रेम नाही, राहिलं नाही राहणार. ऐका दादा, परंतु काळ असा झाला तुकोबरायांना संत अधिष्ठानानं आधीच माहित होतं, आधीच माहित होतं जग कसं येणार. ऐका, सगळी मायबाप श्रोतेजन माझ्यापेक्षा वयवृद्ध तपवृद्ध मामा सगळीच मंडळी, तुम्ही खरं सांगा, शरीर संबंधाची नाते जोपासत असताना जपत असताना आपल्याला जीवाभावाची अंतकरणपूर्वक जवळची बहीण आहे का मेवणी आहे? बोला ना पटकन, दोंड्याचा महिना चालू आहे. कोण आहे जवळची? बोला हो, तुम्हाला मसोबत शपथ. कोण आहे जवळची? मेवणीची आहे का? मेवणीची आहे का नाही? महाराज म्हणले त्या बहिणी करता मूळ लावायची वेळ आली. आता बहिणीला म्हणे वेडी, मेहुणीला मुळधाडी, मेहुणीला मुळधाडी, मेहुणीला मुळधाडी. कोणता कारागीर? तज्ञ कारागीर कोणाला मानते माहिती का? सामग्री जेवढी ना तेवढ्याच सामग्री प्रमाण, म्हणजे एकदम गावंड्याच्या हाताखाली दिलेली वीट, पुन्हा त्याला फिक्स काम. तसं प्रकाश बाबाचं काम. आपला विषय चालला मेवणी जवळची का बहीण? मेवणी आहे का नाही मामा? मग त्या बहिणीला जर आता समजा दोंड्याचा महिना आहे, दाजीला बोलवायचं बहिणीला बोलवायचं, परंतु काय आधी हातला बदलली. महाराजांनी प्रमाण गायलं, बहिणीला म्हणे वेडी, मेवणीला मूळ धाडी. अहो रूपक केलं, रूपक. संत अधिष्ठानाने इच्छा नावाची मेवणी होती, ती ओटीत गुलाल घेऊन आली. आपण तिला बोललोय, परंतु महाराज म्हणले ओटीत घेऊन गुलाल, सख्या मेवणी संगे भुलाल, तिचा नवरा भलता जहाल. शिमगा प्रकरण अवघडे महाराज, लांब व्हायचं. चला आता आपला सक्का भाऊ आपल्या जवळ आहे आणि साडूही आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये. हा ऐका, आपल्या भावाने आपल्याला पैसे मागितले आणि साडाना पैसे मागितले. आधी कोणाला दिली? बोला ना. साडाला. ऐका नाही, साडाला लगेच सांगितलं काळजी करू नका. अनुभवाचे बोल काय म्हणले, लगे फोन पे. ऐका नाही, चला भावाला म्हणले पाहावं लागेल. महिला मंडळ तुम्ही लय खतकून हसले. ऐका नाही, आमचं सांगायला लागले. मग आता तुमचा भाऊ आला तुम्हाला भेटायला, आमचा भाऊ घरी होता, तुम्ही तळलं मळलं भजे काढले, गुलगुले काढले आणि वाढायला आल्या, जेवायला बसले. आमचा भाऊ बसलेला आहे तुमचा भाऊ बसलेला आहे. दोन का होईना भजे वाढवा. कोणाच्या ताटात? बोला ना. कोणाच्या? कोणाच्या भावाच्या? तुमच्या भावाच्या. म्हणजे तेल मीठ मिरची आणायला, सारी खटाटोप करायला कोण? हा, आणि भजे खायला. हा आहे की नाही? अवघडी दादा. शरीर संबंधाच्या नात्यात माणसाने दुरावा केला. महाराज म्हणले आहे तोपर्यंत बापाची सेवा, आणि गेल्यानंतर माय बापाची पुण्यतिथी साजरी करणे शक्ती प्रदर्शन नाहीये. मंडप दिला, हॉल बुक केला, साऊंड सिस्टम बोलवली, गुणवान बोलवले, वाजवणारे बोलवले, पाहुणे रावळे बोलवले, गावकी भावकी एकत्रित केली, अन्नदान केलं, पिंडदान, ज्ञानदान, गोदान, भूदान, जलदान, दानादी कर्म करायचे. हे सगळा खटाटोप करायचा आहे. का करायचा आहे? महाराजांनी संदर्भ दिला काय? वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर जेवती, स्वर्गीचे पितर जेवती, स्वर्गीचे पितर जेवती,
मेल्यानंतर पिंडदानादी कर्म आत्मामुक्ती दिन आपल्या भाषेत पुण्यतिथी साजरं करणं, पुण्यस्मरण साजरं करणं. काय संदर्भ आहे? अधिष्ठान पुरावा घालताय काय? वडिलांची पुण्यतिथी स्वर्गीचे पितर जेवती. ऐका नाही नाथ बाबाने संदर्भ घातला. महत्वाच्या घटना आहे दादा, केल्या पाहिजे ह्या क्रिया. का करायच्या, केव्हा करायच्या, कोणी करायच्या आपण लक्षात घेत नाही मायबाप. परंतु पाटील आपण नित्य प्रवासी माणसं आहे. प्रकाश बाबा तुम्ही महाराष्ट्र पालथा घालणारी माणसं आहे. आपल्याला अशी काही माणसं भेटतात. आता पाठीमागं मी एक कीर्तन केलं उद्धव भाऊ, लक्षात घ्या बरं. काय कीर्तन केलं आणि विचारलं कितवं पुण्यस्मरण आहे? म्हणले 21. कितवं? 21. कीर्तनाला वेळ होता, असंच काहीतरी अडचण आली, चहा पाण्याला गेलो. म्हणलं काय माणूस आहे बापाचं 21 पुण्यस्मरण करतो. म्हणले महाराज पुण्यतिथी 21 करू द्या, पण आम्ही साक्षीदार आहे, गावातली बरीच लोक साक्षीदार आहे. काय म्हातार गोठ्यात हातपाय खोडून मेलं. पाहिलं ह्या कुळाने बापाची किती सेवा केली हो. आजार जडला, किती पळाले, मामाने संदर्भ दाखला दिला. अवघड आहे का नाही? म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे प्रकाश बाबा, काय आमच्याकडे तरी आहे बरं. बाप मोकला ताकाला आणि लाडू घातली जित्या बापाला ताक नाही, पवार पाटील ताक दिलं नाही. आणि लोकाला पुण्यतिथीला काय घातली? जित्या नाही दोघांच्या पुरावर थोडं बोलावं लागत नाही पाटील, नाहीतर हे गाडीत बसले चंदा मेंदा करतील माझा. ऐका नाही, ऐका प्रकाश महाराजांनी गाडलेला पुरावा. जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बाप पचतयो. मग केलं काय? मुठभर चावल छत पर फेके, बाप को कौवा बनायो. काय केलं? पितृ पंधरवाड्यात पितृपक्षात काय केलं? पितृ घातले उपयोगाचे. महाराजांनी प्रमाण गायलं, जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. त्याच्या पुढचं ऐकायचं का? माझ्या उंचीवर नका जाऊ तुम्ही, तुम्हाला वाटलं आम्ही लय हुशार, पण ऐका पुढचा पुरावा. काय पुरावा आहे अधिष्ठानाचा? म्हणले सुतक धरले, दाढी वाढली, डोकं वाढलं, दाव्याला केशोपन केलं, वर्षभर चहा काय सोडितो, मेथीची भाजी खात नाही, काय सफरचंद काय खात नाही. काय आमचे वडील गेले, आम्ही अमुक वर्ज केलं. अरे म्हणले आहे तोपर्यंत घासभर बापाला कधी काही खाऊ घातलं नाही, अण्णा दादा म्हणून आवाज दिला नाही. आता काय दिवस राखतो? ऐका नाही. महाराज म्हणले सुतक धरणारे, संकल्प करणारे लय झाले मावे, आहे तोपर्यंत पाहिले नाही. कारण जित्या नाही घास मेल्यावरी राखे दिस, मेल्यावरी राखे दिस, मेल्यावरी राखे दिस. जित्या नाही घास मेल्यावरी राखे दिस.
वाजेपर्यंत जपा. थोडा संदर्भ द्यायचा ना अभंगात पटकन प्रवेश करायचा आहे. 12:30च्या पुढे काटा गेला. अनिलराव म्हणायला नको याला बोलून पाचतावा झाला. ऐका महत्वाचं ऐका. गुरुनाम गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडी म्हणायचे, गिरी कंदरात तपश्चर्या करणारा साधू, वनात एकांतात राहणारा तपस्वी, तपसाधना करतोय, कुळाचा त्याग केलाय, प्रपंचात गुंतला नाही, मायेनं धुंद झालेला दरबारात गुंतून राहिला नाही, परंतु त्याला भगवंत भेटला नाही. त्याला त्रिभुवनातलं त्रिकालदर्शी ज्ञान नाही, त्रैलोक्याचं ज्ञान नाही, परंतु संसारिकाला ती घटना प्राप्त आहे. कुणाला? संसारिकाला. कोणत्या संसारिकाला? कोणत्या प्रपंचिकाला? ऐका दाखला. ते म्हणले कौशिक नावाचे ऋषी केलं काय? गाव सोडलं, घर सोडलं, गल्ली सोडली. का? ज्या घरात राहतो, ज्या गल्लीत राहतो, ज्या गावात राहतो, जरी संन्यासी तरी लोक भजन करू देत, तरी लोक तपश्चर्या करू देत नाही. जन्मात सोडला आणि एकांतात गेली, लोकांत सोडला आणि एकांतात गेली. का? भजन करण्याकरता, अनुष्ठान करण्याकरता, भगवंताची प्राप्ती करण्याकरता एकांतात गेली, वनात गेली. मोठा वृक्ष पाहिला, वृक्षाखाली बसली, डोळे बंद केले, तपसाधनेला सुरुवात केली. तपसाधनेला सुरुवात केली. ज्या झाडाखाली बसली त्या झाडावर एक बगळीन होती. आजीबाई काय होती? बगळीन. थोडा वेळ झाला तर ती बगळीन ओरडायची. काय करायची? ओरडायची. बगळीन ओरडायची. ओरडणारी बगळीन तपश्चर्येत विक्षेप करायची. साधूला राग आला. साधूना विचार केला, गाव सोडलं, गल्ली सोडली, घर सोडलं, तालुका सोडला, वनात आलो तपश्चर्या करता. इथं येऊन सुद्धा पक्षी त्रास देत आहेत, तपसाधना करू देत नाही, तपश्चर्या करू देत नाही. करायचं काय? ऐका आपल्या परिभाषेत बरं का पाटील, त्याला आपण फेस रिडिंग म्हणतो. माणूस रागात आहे की आनंदात आहे, माणूस क्रोधी आहे की शांत आहे, माणूस आपल्या संदर्भात चांगला आहे की वाईट आहे, कशाहून कळतं? चेहऱ्याहून. कशाहून कळतं? चेहऱ्याहून. साधूला राग आला आणि साधूचा तो राग साधूच्या चेहऱ्यावर व्यक्त झाला. डोळ्यात ते रागीटपणा उतरला आणि रागाने ती दृष्टी साधूने त्या ओरडणाऱ्या बगळींवर टाकली. बगळीन जळून राग झाली. बगळीन काय झाली? जळाली, राग झाली. साधूला कुठंतरी गर्व झाला, साधूला अहंकार झाला. बस तपसाधना चालू केली. तपश्चर्या करण्याच्या अगोदर, भगवंत प्राप्त होण्याच्या अगोदर काय माझ्या दृष्टीत ताकद आहे? तपश्चर्यात विघ्न आणणारी बगळीन. तिच्याकडे रागानं पाहिलं, काय झाली? जळून काय झाली? राग झाली. परंतु महाराज म्हणली, जरी झाला संन्याशी, मध्यान्नाशी, तोंडवाशी, दुपारी काय उचलली? जोडी उचलली, गावात गेली भिक्षा मागायला. भिक्षा मागायला गेल्यानंतर एका दारासमोर गेले ना, आवाज दिला, आलं. 15 मिनिटं गेले, 20 मिनिटं गेले, अर्धा तास गेला, 1 तास गेला, घरातून कोणी येईना, भिक्षा पात्रात कोणी दान वाढेना. साधूना विचार केला, हिच्या दारातून तसा निघून गेलो तर हिच्या उंबरठ्याच्या आता असणार सगळं दैव माझ्या पाठीमागे येईल. का? विनमुख गेली अतिथी, नेई सुकृताची संपत्ती. तसं जाता येणार नाही. साधू 1 तास तिथं उभं राहिला. ती माऊली काय येत नव्हती. ती माऊली शास्त्र जाणणारी होती, ती माऊली पुराण जाणणारी होती. पुराणात शास्त्रास महिला मंडळ असं सांगितलंय, काय? आपण पती सेवा करत असाल, पती सेवेला सादर असाल आणि बाहेर जर अतिथी आला तर हाती असणारी पती सेवा पूर्ण झाल्याशिवाय आतिथ्य धर्म करू नाही. ती शास्त्र जाणणारी होती. जी पती सेवा चालली ती पूर्ण करायची, मग अतिथीला दान वाढायचं, मग करायचं आतिथ्य धर्म. सेवा पूर्ण झाली, तासभरानंतर दान पात्र घेतलं, दान वाढायला गेली. साधूना राग पाहिलं. म्हणले, महाराज क्षमा करा. ती माऊली म्हणले, तासभरापासून पतीची सेवा करीत होती. शास्त्र असे सांगते, पती सेवेपुढं, मात्या पित्याच्या सेवेपुढं, पतीच्या सेवेपुढं आतिथ्य धर्म गौणे. म्हणून वेळ झाला. साधू तरी राग पाहतोय. माऊलीने साधूकडे पाहिले आणि सांगितलं, महाराज तुम्ही किती राग पाहिलं तरी जळून राख व्हायला मी काय बगळीन? साधू आईस्क्रीम सारखा थंड झाला. का? साधून विचार केला, वनात बगळीन जळाली रागाच्या दृष्टीनं, हिला घरी कशी कळाली? CCTV कॅमेरा तर नाही तिथं. म्हणले, तसं काही नाही महाराज, तुमचा भूतकाळ आम्हाला माहिती आहे, तुमची वर्तमान स्थिती माहिती आहे आणि भविष्यातही तुमच्या कर्मागतीत काय लिहून ठेवलं आम्हाला कळतं. कारण त्रिभुवनातलं, त्रिकालातलं, त्रैलोक्याचं त्रिकालदर्शी ज्ञान माझ्याकडे. याला एकमेव कारण सेवापती. कोणाची सेवा? ओरटे कोण? माऊली बोलली. तासभर माझ्या दारात उभे राहिला आणि माझ्याकडे राग पाहतात. तुमचा भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, गावच्या धर्मव्याध याला कळतो. कोणी धर्मव्याध? म्हणजे गावचा खाटीक. कोणाला कळतो? खाटकाला कळतं. म्हणले, खाटकाला. म्हणले, विश्वास नसेल तर अनुभवून बघा.
साधू परीक्षा घेण्याकरता खाटकाच्या दारात गेला आणि खाटकाच्या दारात गेल्यानंतर तिथं लाईन लागलेली होती, अर्धा किलो, पावशेर, 1 किलो. साधून विचार केला, तपश्चर्या करता वनात गेलोय आणि पाहू नाही ते कर्म पाहायची वेळ आली. काय आभागी, नको परीक्षा. मान वळवली, फिरला, तोंड वळवलं, निघाला. खाटकाची नजर साधूवर गेली, खाटकाने हातातलं काम सोडलं, साधू पर्यंत आली. म्हणले, महाराज तासभर त्या माऊलीच्या दारापुढे उभी राहिली, 10 मिनिटं थांबायला तयार नाही. म्हणले, मी तासभर तिथं उभं होतं, तिनं काय तुला व्हॉट्सअपला मेसेज केला काय? म्हणले, तसा नाही. भूतकाळातल्या काही घटना कथित केल्या, वर्तमान स्थितीतल्या काही घटना कथित केल्या, भविष्यातलं काही कर्म सांगितलं. खाटकाकडे इतकं ज्ञान, साधू जाम झाला. साधूनं विचारलं, काय तपश्चर्या केली? नीच कर्म करतायत, वाईट कर्म करतायत, तरी तुम्हाला इतकं ज्ञान? खाटकाने साधूचा हात पकडला आणि घरापर्यंत घेऊन गेला. घरात गेल्यानंतर खाटकाने दाखवलं साधूला, एका पलंगावर, एका खाटेवर बाप आहे आणि एका खाटेवर आई आहे. महाराज, पूजा नाही, ध्यानधारणा नाही, व्रत वैकल्य नाही, नियमसार नाही, काम वाईट आहे, काम नीच आहे, कर्म वाईट आहे, तरी देखील घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर आधी मायबापाची सेवा महत्वाची. मग त्या मायबापाच्या सेवेचा मेवा त्रिभुवनाचं, त्रिकालदर्शी, त्रैलोक्याचं ज्ञान खाटीकासून खाटकाला संन्याशाला झालं. मग आपले आपण सावध व्हा. आई किती महत्वाची, बाप किती महत्वाचा, भाऊ किती महत्वाचं. कुठंतरी म्हणी त्या स्पष्ट आहे ना, त्या अस्पष्ट करा, पुसून टाका. माणसं सहज म्हणतात, दोघच भाऊ आहे, जाळायला घातली तर वर्षभर जाळणार नाही एवढी इस्टेट आहे, पण करत्या काय? सख्खे भाऊ पक्के वैरी. अवघडे आहे का नाही? अवघडे. नको दादा, कुठंतरी बदलाव आणा हो, बदलाव महत्वाचा आहे. शास्त्र कथित करताय, मायबापाच्या सेवेची फलश्रुती आहे तोपर्यंत मायबापाची सेवा. गेल्यानंतर पिंडदानादी कर्म करत असताना आत्मामुक्ती दिन पुण्यतिथी केली तर महाराजांनी मगाशी गायलेला पुरावा, स्वर्गीचे पितर जेवती केव्हा? वडिलांची पुण्यतिथी. व्यथापूर्ण जीवने येण्याच्या अगोदरपासून मरेपर्यंत व्यथा भोगत 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 अंत काळाच्या वेळेस आल्यानंतर 4 दुःखाचं एकत्रीकरण, त्याचं नाव मरणी. आता अभंगाची भूमिका पाहिजे, थांबायचंय. 4 दुःखाचं एकत्रीकरण कसं? मरणाच्या वेळेस अनुताप नावाचं दुःख मागं लागतं. कसं मागं लागतं? अनुताप नावाचं दुःख असं आहे दादा, मरताना ते आठवतंय. म्हणले, जन्मभर कष्ट केली, जन्मभर हाडाची काड्या, रक्ताचं पाणी, कोंड्याचा मांडा, रात्रीचा दिवस, नाना प्रकारची प्रसंग ओलांडली, परंतु आता या दुःखातून सोडवणार जोडीला काही पुण्य मी केलं नाही. चित्ताला आठव येतो बरं, हाची गडो गडी चित्ता तो आठव, हाती घडो घडी चित्ताय तो आठव. काय जन्माले ओली गेली ना जोडी, गेली ना जोडी, हाती घडो घडी चित्ताय तो आठव, हाती घडो घडी चित्ताय तो आठव. काय जन्माये बोलिया गेली म्या जोडी, गेली म्या जोडी, हाती घडो घडी चित्ताय तो आठव, हाती घडो घडी चित्ताय तो आठव, हे तो आठव. रडतंय. अनुताप नावाचं दुःख मरताना. चला, मोह नडलाय. जवळ बायको बसलेली, बायकोकडे पाहून कुठंतरी मोह जागृत होतो, मुलाकडे पाहून मोह जागृत होतो. कसा मोह जागृत होतो ऐका मायबाप. मोह कसा जागृत होतो? विचार करतो, एकच लुगडं होतं, 17 ठिकाणी फाटलेलं होतं, तिकडं देऊन नेसली, परंतु कधी तक्रार केली नाही, ती माझी बायको पोरकी होणार. रथाचं एक चाक गळून पडलं, हिचं उर्वरित आयुष्य कसं जाणार? मोह. मुलगा बाकी आहे, लहान मुलगा लग्नाचा बाकी आहे, मोह नडला, मरताना जीव गुंतलाय. मोह नावाचं दुःख आहे. मी होतो तोपर्यंत, शरीर दष्टपुष्ट होतं तोपर्यंत यांना कशाची उणीव भासू दिली नाही. आता मी गेल्यानंतर हे कसं चालवणार घर? कसं चालणार हे कुटुंब? कसे जीवन जगणार ही मंडळी? तसुवर तक्रार न करणारी पत्नी उर्वरित आयुष्य कसं घालणार?
लहान मुलाचं लग्न कसं होणार? आपली मुलगी ज्याच्या घरी नांदते ती माणसं वाईट आहे, नीचे. आपला दबदबा होता तोपर्यंत कुठंतरी शांत होते. आता मी निरोप घेतल्यानंतर कसं होणार? मोह नडलाय, अनुताप आहे, मोह आहे, विश्लेषण नावाचं दुःख आहे. कसं विश्लेषण नावाचं दुःख आहे? ते यमाचं स्वरूप पाहायला भेटतं. कसं आहे ते? अक्राळ विक्राळ काळे कुट्ट, निर्दय निष्ठुर निगर घट्ट, ते आपणास बांधून घट्ट फरफरा ओढती. आता 4G 5G चा जमाना आहे आपल्याकडे, परंतु ते यमराजाने यमदूतांना आधीच दिले बरं अँड्रॉइड. जीव नेण्याच्या टायमाला ती क्लिप दाखवतो कसे बिकट मार्गी काटे कुठे, ठाई ठाई खड्डे मोठे, दंशती विंचू सर्प कोठे, उर्द मार्ग वडती, हिंसर पशुलच के तोडती, क्रूरगी दार बोचुनी खाती, रक्त भंबाळा इशारी ती दया कवनाशी येईना. विश्लेषण आगामी पुढचं दिसतंय. पुढं काय? हा ओढून येत असताना आता फासा टाकला, जीवाने गुसकी दिली. जाणकार म्हणले गुसकीवर आलं, फोन करायला हरकत नाही. असे 4 दुःखाचं एकत्रीकरण. जीव शरीराची प्रीत तुटत असताना 3.5 कोटी केस प्रत्येकाच्या शरीरावर आहे. एका एका रोमांच्या ठाई सहस्र विंच बोलताही नये काही बैसली नवही द्वारे, 9चे 9 छिद्र लॉक होणार मरणाच्या वेळेस. मग मरण येत असताना झालं काय? जीव शरीराची प्रीती, हे शरीर आहे, याच्या जीव आहे तोपर्यंत याला किंमत आहे. 80 वर्षाच्या घरात राहिलो, 60 वर्ष घरात राहिलो, घरची अण्णा म्हणत होती, बावकी अण्णा म्हणत होती, गावकी अण्णा म्हणत होती. आता जीव शरीराची प्रीत तुटली, 8 तास देखील सांभाळायला तयार आहे का? नाही. सगळी एकत्रित येतात. गणगोत एकत्र येतं, भाऊबंद एकत्र येतात, गावकी एकत्रित आली, बावकी एकत्रित आली आणि एकत्रित येऊन म्हणले आता अण्णा गेले ना, आता टाइमपास करू नका, वेळ भरपूर झाला, काढा काढा स्वजन सगोत्र अवघे करीती विचार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. सगळे तिथपर्यंत नेतात. स्मशानात नेत असताना प्रेतरूप भाव झाल्यानंतर, जीव शरीराची प्रीत तुटल्यानंतर जाण्याच्या अगोदर काय केलं? उष्णदक स्नान घातलं. ध्यान करा बरं, मरणापासून श्राद्धापर्यंत यायचं आणि थांबायचं. अभंगाचा संदर्भ पाहून उष्णदक स्नान घातलं, प्रेताला आंघोळ घातली. ती आंघोळ घालत असताना आपण असा विचार नाही केला, बापूने दादाने अण्णाने आपल्या घराकरता कुळाकरता कुटुंबाकरता खूप परिश्रम केले. 4 एकर होती, 4 एकराची 40 एकर झाली. बापाचे कष्ट, स्वप्न होतं बापाचं, गावात नाही असा बंगला बांधेल. बांधला बापाने. POP पाहिजे तसं, प्लास्टर पाहिजे तसं, वालपुट्टी पाहिजे तसं, फर्निचर पाहिजे तसं, बाथरूम पाहिजे तसं. कोटी रुपयाचं बंगला बांधत असताना, हवेली बांधत असताना त्यात शावर लाखो रुपयाच्या किमतीचं आहे. मग लोकांनी विचार केला का? भाऊबांधांनी विचार केला का? पोरांनी विचार केला का? काय म्हातारं खूप झटलं, म्हातारं खूप झगडलं, आता मेलय ना, शेवटची आंघोळ कुठं आहे ती? बस कळालं तुम्हाला. उष्णदक स्नान झालं, प्रेताचा शृंगार झाला, तिरडी बंधन झाले, जात असताना विसावा झाला, तिथं गेल्यानंतर चिताभरण झालं, अग्निसंस्कार झाला, जलदान विधी झाला. बाबा आता वेळ संपला, फिरविला गट, फोडीला चरणी, परत आले. दुसऱ्या दिवशी जाणकार बुजुर्ग गावकी बावकी नाते संबंध एकत्रित आले. कच्चे पक्के 3 नैवेद्य केले. गुळाचा खडा घेतला, मधाची बॉटल घेतली, गोमित्र घेतलं, बोळके घेतले, सूप घेतलं, घेऊन निघाले. आदल्या दिवशी जिथं विसावा तिथं नैवेद्य. तिथं गेल्यानंतर राख पोत्यात भरली, आज ती संचय गाडग्यात घाटात माठात केला, तिथं 1 नैवेद्य ठेवला. परत आले. दुसऱ्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत जे जाणकार आहे, बुजुर्ग आहे, ज्ञाती आहे, धर्मशास्त्र जाणणारे आहे, ज्याच्या घरचं कोणी गेलं त्याच्या घरी हे घरात 2 बोळके घ्यायचे. एका बोळक्यात दूध, एका बोळक्यात पाणी, घराच्या छतावरी 9 दिवस घरात दिवा तेवते. 9 दिवस त्याला शास्त्राच्या परिभाषेत धर्म अनुसंधाने काय म्हणतात? नवश्राद्ध. काय म्हणतात? नवश्राद्ध.
10व्या दिवशी जी दशक्रिया केली त्याला शास्त्राच्या परिभाषेत म्हणतात नवमिश्र श्राद्ध. ते मिश्र श्राद्ध करत असताना जी दशपिंडी केली, जी दशक्रिया केली, तुकोबराय म्हणले हा देह मिळालाय, हा घट मिळालाय, हा जीव मिळालाय, हे शरीर मिळालंय, एक दिवस संपणार जाणार का, देह जाईल जाईल. त्याची काळोबा लय व्यवहार करायचा. वर्ल्डोपार्जित सावकारकी होती, सावकारकी होती. आता एकदा संपलं, संपल्यानंतर जमल का, नाही जमणार. मग हा देह जाणार आहे, जायचे शरीर कहा गोपीनाथ. मग गेलं, मग दशक्रियेपर्यंत आले. नवमिश्र श्राद्ध करत असताना तुकोबराय म्हणले देह संपुष्टात आला, गेला, विघटित झाला. हा पिंड आहे, हा देह आहे, हा घट, हा संपल्यानंतर त्या अनुषंगाने मुलाला, मुलीला, भावाला, बहिणीला, कुळाला, भावकीला, गावकीला, आपतेष्टाला, नातेवाईकाला एकत्रित येऊन करावं लागणार पिंडदान. शास्त्राने ते करून ठेवलंय. कसं पिंडदान पिंडे ठेविले करोनी. पिंडदान पिंडे ठेविले करोनी. पिंडदान पिंड ठेविले करोनी. तुकोबरायने दिलेला संदेश जीव अनुषंगाने महाराजांनी गायला. टाळी वाजवा एकदा. चाल कळाली प्रकाश बाबाची. लई चालीचा बाबा या ऐका नाही कशी चाल लावली. पिंडदान पिंडे ठेविले करून. महाराज म्हणले ज्याला पिंड मिळालाय तो विघटित होणार, संपुष्टात येणार, जाणार. गेल्यानंतर बाकी कुळाला पिंडदान करावं लागणार. जी दशपिंडी करतोय त्याला आपण एक कार्यक्रम करतो दशक्रियेच्या दिवशी. माणसं म्हणतात एक म्हणे आपल्याकडे, तिळाला का तांदूळाला. ऐका नाही काय, कोणाचाही लग्न सोहळ्यात अक्षता टाकायला टाळू आणि एखादा गेल्यानंतर तिळांजलीला गेल्याशिवाय राहू. मग तुकोबारायनी न्याय मांडला. तिळी तिळवून मूळत्रयी. आता बाबा डायरेक्ट तिसऱ्या चरणात प्रवेश. बरं महाराज म्हणले जीव शरीराची प्रीत तुटली, हे शिवाला समर्पित झालं. अग्निडाग देऊन पाठीमाग आली. दशक्रियेपर्यंत नवश्राद्ध केलं. बोळक्यात दूध आहे, बोळक्यात पाणी, घरात दिवा तेवते. दशक्रिया केली, पिंडदान केलं. आणि पिंडदान केल्यानंतर संकल्प सारले, एका वचनात गेले. कारण हे ब्रह्मतत्व, याच्यात जे ब्रह्मतत्व आहे पूर्ण ब्रह्मापर्यंत त्याचा प्रवास सुरू झाला. सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मार्पणे. शेवटचा अंतिम कालावधी सुरू झाला. दशक्रिया झाली, 13वा झाला. 13 अधिक 17 एक मासिक श्राद्ध झालं. मासिक श्राद्ध झाल्यानंतर जीवात्म्याचा प्रवास सुरू झाला. महाराज म्हणले सत्य काय, असत्य काय, डावं काय, उजवं काय, चांगलं काय, वाईट काय, सगळं कर्म बुडालं. केव्हा ही अभेद जे तत्व आहे, नश्वर जे तत्व आहे, त्या भगवान परमात्म्याकडे जायला निघाला ना, मग घडला काय प्रकार तिसऱ्या चरणात. कधी सव्य अपसव्य बुडाले हे कर्म. सव्य अपसव्य बुडाले हे सव्य अपसव्य बुडाले कर्म. सव्य अपसव्य बुडाले कर्म. एका एक वर्म एको विष्णू
संकल्प एकाचे वचन चालिले संकल्प एकाचे वचने अभंग लय महत्वाचा आहे, अत्यंत माहितीपूर्ण महत्वपूर्ण अभंग आहे, दुर्मिळ अभंग आहे. ऐका. बाप मुलाचं नातं संपुष्टात आलं, पिंडदान केलं, तिळांजली केली आणि मुलाने बापाला गेलेल्या बापाला काय दाखवला? काय दाखवला? अंगठा दाखवला. मग महाराज आज आत्मामुक्ती दिन साजरा करत असताना बाप मुलाचं जे नातं संपुष्टात आलंय, चिरंजीव दत्तात्रय सोन्याबाबू ठोंबरे आहे का नाही? एक चिरंजीव ना, दोन आहे का? हा, आणि संदीप सोन्याबापू सोनवणे. या मुलाच्या अनुषंगाने बाप मुलाचं नातं तुटलं. तुकोबाराय कथित करतायत, पित्या चौथ्या चरणात पुत्रत्वाचे झाले अवसान. बाप मुलाचं नातं पाटील संपुष्टात आलं. जनी जनार्दन अभेदेशी. महाराज म्हणले, जो मुलगा बापाचं पिंडदान करतोय, आत्मामुक्ती दिन करतोय, सोडाचे श्राद्ध करतोय, त्या अनुषंगाने जी पूजा करत असताना विनंती करायची, भगवान प्रभू विश्वाच्या मालका, बाप गेलाय, आई गेली, त्या अनुषंगाने पिंडदान करतोय, ज्ञानदान करतोय, गोदान करतोय, भूदान करतोय, जलदान करतोय, अन्नदान करतोय, दानादी कर्म करतोय, जी पूजा करतोय आहे त्या स्वरूपात स्वीकारा. कोणी? पितरांनी स्वीकारावी. पुढच्या चरणात कथित केलं, आहे तैशी पूजा पावली सकळ. आहे तैशी पूजा सहज तो काळ साधियेला. मुलाच्या जीवनात एक पर्वणी, ती पर्वणी साजरी केली, आत्मामुक्ती दिन साजरा केला, पितृऋण मातृऋण नाहीसं केलं तर घडणार प्रकार काय? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, नाही केलं हा कटकटा करती. पितृऋण शिल्लक राहिलं, दोषात रूपांतर झाला. पितृदोषात जर रूपांतर झालं, पितृदोष ओळखायचा कसा? लय लांबवायचं नाही, 2 मिनिटात. घरात उपवर मुलं आहेत, मुलीत, लग्नाच्या वयात आलेले मुलं मुलीत, पाहुणे मंडळी येतात, चहा पितात, मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर लिहून देतात, बायोडाटा देतात, तो सांगतात तुम्हाला कळू, साधा मिस कॉल देखील नाही. पाटील म्हणजे योग्य वयात मुला मुलीचे लग्न न होणे, झाले लग्न, कडेला जाईल शेवटाला जाईल याची गॅरंटी नाही, मध्येच फारकतीचे प्रसंग येतात. बरं गेली कडेला, संतती होईल याची गॅरंटी नाही, झाली संतती चांगली जन्माला येईल याची गॅरंटी नाही. वेडी, खोळी, लुळी, मतिमंद, अल्पज्ञ, विकलांग जन्माला येणं पितृदोषाचं लक्षण. घरात सगळी मंडळी कमवती, मुलगा सर्व्हिसला आहे, सुनबाई सर्व्हिसला आहे, रिटायर झालेलं म्हातारं ग बसत नाही, कोणतरी वाटेकरी बाटाईदार वाहुदार पाहून शेतीतून उत्पन्न मिळवतं. सगळ्या मार्गाने घरात पैसा येतो, पैशाला पैसा लागत नाही. घरात सतत भांडणं आहे, महिला मंडळ, जावा जावाची भांडणं आहे, भावा भावाची भांडणं आहे, बाप मुलाची भांडणं आहे, लेकी सुनीची भांडणं आहे, सतत प्रश्न उत्तर चालू आहे, काय करावं कळत नाही. घरात सतत आजारपणी. मग माणसं ज्योतिषाला, ब्राह्मणाला अशा क्रिया घेऊन जातात आणि त्या अनुषंगाने उपाययोजना विचारतात. ते सांगतात त्रिपिंडी, कालसर्प, नागबली. परंतु महाराज म्हणले पितृऋण गयानाशी. पुढं गयाला जाऊन पिंडदान करायची वेळ येऊ नये म्हणून इथं आत्मामुक्ती दिन करा, षोडश श्राद्ध करा, पितरांचा आशीर्वाद समर्पित करा. या 2 मुलांनी, बहिणींनी, भावांनी, आई वडिलांनी, पत्नीने, बहिणींनी जे बापूच्या अनुषंगाने पिंडदान केलं. पिंडदान केल्यानंतर तुकोबरायचा जो अभंग सेवे करताना निवडलेला होता, तो पिंडदानादी कर्म पार पाडत असताना, आत्मामुक्ती दिन साजरा करत असताना, श्राद्धादी कर्म साजरा करत असताना, ज्ञानदान काय, गोदान काय, भूदान काय, जलदान काय, अन्नदान काय, दानादी कर्म, पिंडदानादी कर्म जी केल्यानंतर तुकोबराय कथित करतायत, ते पितर संतुष्ट झाले ना, मग त्यांना हात जोडा आणि विनंती करा, आता तुम्ही आमच्या सगळ्याचा उद्धार करा, आता तुम्हाला हा शेवटचा नमस्कार. म्हणून तुकोबरायने अंतिम चरणात दाखला दिला, काय? तुका म्हण केला अवघ्याचा उद्धार, तुका म्हण केला अवघ्याचा उद्धार, तुका म्हण केला अवघ्याचा उद्धार, तुका म्हण केला अवघ्याचा उद्धार. आता नमस्कार सेवटीचा, आता नमस्कार सेवटीचा, संकल्प
महाराज म्हणले तुका म्हणे केला अवघ्याचा उद्धार. पितरांचा उद्धार करण्याकरता पू नावाच्या नरकातून जो तारतो माय बापाला मुक्त करतात त्याला म्हणतात पुत्र. त्या पुत्रांनी बापाच्या अनुषंगाने केलेला आत्मामुक्ती दिन स्वर्गीचे पितर जेवती जगाच्या मालकाला विनंती करू प्रभू नाथ विश्वाच्या मालका कैलासवासी सोन्या बापू नामदेव ठोंबरे यांच्या आत्ममुक्ती दिना प्रित्यर्थ समस्त ठोंबरे परिवाराने केलेलं दानादी कर्म आत्ममुक्ती दिन पवित्र जीवात्म्याच्या चरणी सुपूर्त होऊन भगवान पिशाच योनीतून मुक्तता करू. सर्वच मंडळी प्रकाशजी बाबा आमचे पंडित महाराज पंचक्रोशीतील ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित सर्व महाराज मंडळी हार्मोनियम वादक तदनंतर आमचे मृदंग सम्राट हनुमानजी महाराज शिष्टीमाली विघ्ने पाटील विनेकरी महाराज सर्वांची कोटीरून व्यक्त करतो. मायबाप श्रोतेजन आपण पवित्र पांडालमध्ये आहात धर्ममंडपात आहात वेळही भरपूर झाली. हात उंच करा 2 मिनिटात सुटका करतो. करा सगळी उंच आहात सगळी मंडळी पाठीमागची देखील सुंदर भजन करू. विठोबा रखुमाई Bye.